नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण एसी सर्किट टॉपिक सुरू करत आहोत. ठीक आहे. आणि एसी सर्किटमध्ये सांगतो फॉर्म्युले आणि त्याच्यावरची न्यूमरिकल्स फार सोपे आहेत. ठीक आहे. आणि एक्सप्रेशन पण सोपे आहेत, काही अवघड पार्ट नाही आहे. तुम्हाला कसं लिहायचं, लिखाण कसं करायचं एवढाच पार्ट फक्त लक्षात आला पाहिजे. पण त्याचाच एक भाग आपण सुरुवात करतोय की एसी सर्किट विथ एकतर रेजिस्टर तुम्हाला विचारतील परीक्षेत, किंवा एकतर प्युअर इंडक्टर विचारतील किंवा कॅपॅसिटर. आपण ओव्हरऑल 1 बाय 1 एक एक पार्ट घेणार आहे. मग त्यातला जो पहिला पार्ट आहे कोणता, रेजिस्टरचा, तो आपण आता सुरुवात करूयात. ठीक आहे. मग आता रेजिस्टर म्हणजे काय, तर इथं काय केलंय त्यांनी, तर एक एसी सोर्स, एसी व्होल्टेज त्यांनी सप्लाय केलाय सर्किटमध्ये, की ज्या सर्किटमध्ये रेजिस्टर कनेक्ट आहे. ठीक आहे. मग आता इथं ह्या पूर्ण पार्टला आपण कसं समजून घेऊ शकतो, तर याच्यामध्ये आपल्याला नक्की फाइंड काय करायचं बघा. आपल्याला हा जो आय आहे, आय म्हणजे काय, तर याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस करंट. लक्षात ठेवा, आयला काय म्हणतो आपण, इन्स्टंटेनियस करंट म्हणतो. मग हा जो इन्स्टंटेनियस करंट आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग यासाठी आपण काय करणार आहे, तर आपण जो सप्लाय केलेला व्होल्टेज आहे, ठीक आहे, त्या व्होल्टेजचं इक्वेशन आपल्याला त्यांनी असं दिलंय, E = E नॉट साइन ओमेगा टी. बरोबर. जो एसी व्होल्टेज आपण सप्लाय करतो तो एसी व्होल्टेज आपण कोणत्या इक्वेशनने रिप्रेझेंट करतो, तर E = E नॉट साइन ओमेगा टी. मग आता हे लिखाण करताना कसं करायचं बघा. डायग्राम आपण सर्किट ड्रॉ केलं, सर्किट नंतर या सर्किटमध्ये काय आहे हे कसं लिहिणार आपण. सपोज रेजिस्टन्स R is connected to an AC circuit having EMF with the value E = E नॉट साइन ओमेगा टी. म्हणजे हाच फॉर्म्युला इथं लिहिलाय, फक्त स्मॉल लेटर मध्ये लिहिलाय. मग आता ह्याच्या संदर्भात यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण इथं खाली लिहिल्यात, की ई म्हणजे काय, ई नॉट म्हणजे काय, तर पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यूचा अर्थ काय असतो, तर ईएमएफ, मॅक्सिमम ईएमएफ सर्किटमध्ये किती जनरेट होऊ शकतो, तर जो मॅक्सिमम ईएमएफ सर्किटमध्ये जनरेट होऊ शकतो तो व्हॅल्यू, ती व्हॅल्यू म्हणजे ई नॉट असणार आहे, पीक व्हॅल्यू असणार आहे ती. त्याचबरोबर ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. या अँग्युलर फ्रिक्वेन्सी वरून आपण काय करतो, तर फेज काढतो. म्हणजे हा जो साइनच्या पुढचा जो अँगल असतो, ठीक आहे, तोच आपण त्याला काय म्हणतो, फेज म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं सांगता येईल आपल्याला बघा, ओमेगा = आपण म्हणू शकतो 2π/t. ठीक आहे. मग आपण हा जर टी इकडे घेतला तर ओमेगा टी, ह्या ओमेगा टीलाच आपण काय म्हणतो सांगा, फेज म्हणतो. हा भाग लक्षात आला तुमच्या. ठीक आहे. आणि त्यानंतर ई म्हणजे थोडक्यात इन्स्टंटेनियस व्होल्टेज किंवा ईएमएफ आपण म्हणू शकतो. म्हणजे एक तरी इक्वेशन आपल्या लक्षात आलं, एसी व्होल्टेज जर सप्लाय करत असेल तर E = E नॉट साइन ओमेगा टी आपल्याला इक्वेशन लिहिता येऊ शकतं. आता अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, ओहम्स लॉ प्रमाणे अजून एक व्होल्टेजचं इक्वेशन आपल्याला माहित आहे. सर्किट जर असेल तर ओहम्स लॉ आपण वापरू शकतो. मग ओहम्स लॉ प्रमाणे इक्वेशन कोणतं आहे, V = IR. हे इक्वेशन माहिती आहे, V = IR ओहम्स लॉ प्रमाणे. मग फक्त इथं फरक काय, तर हा जो व्होल्टेजला आपण नोटेशन V वापरलंय ते ह्या टॉपिक मध्ये त्यांनी E वापरले, हे लक्षात ठेवा. मग तेच इक्वेशन आपण घेणार, E = IR. हे कळालं. ठीक आहे. मग आता ही पण व्हॅल्यू व्होल्टेजची आहे, ही पण व्हॅल्यू व्होल्टेजची आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यूला आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. कम्पेअर केल्यानंतर ना आपण इथं आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची, आयची व्हॅल्यू काढायची, इन्स्टंटेनियस करंटची व्हॅल्यू काढायची. मग I = काय येणार आहे, ई नॉट, हा आर खाली येणार, साइन ओमेगा टी. आता हे ई नॉट अपॉन आर या ठिकाणी पण आपण ओहम्स लॉच वापरणार आहे. कसं, जर आपण E = IR म्हणू शकतो तर आपण असंही म्हणू शकतो की E नॉट = I नॉट R. म्हणजे बघा समजून घ्या, E नॉट = I नॉट R. ठीक आहे. पण जर मला E नॉट अपॉन R ची व्हॅल्यू पाहिजे असेल, बघा कोणाची व्हॅल्यू पाहिजे, E नॉट अपॉन R ची व्हॅल्यू पाहिजे, हा R खाली गेला तर मला कोणाची व्हॅल्यू मिळेल, I नॉट ची व्हॅल्यू मिळू शकते. म्हणजे या ठिकाणी मला मिळालं I नॉट. I नॉट म्हणजे काय असणार आहे, तर I नॉट याचा अर्थ पीक व्हॅल्यू कुणाची, करंटची. म्हणजे या सर्किटमध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त करंट किती डेव्हलप होऊ शकतो, तर I नॉट एवढा करंट डेव्हलप होऊ शकतो. हे कळाले. ठीक आहे. आता ह्या दोन्ही इक्वेशन वरून आपल्याला दोन डायग्राम काढायच्यात, एक ग्राफ काढायचा, एक डायग्राम काढायचे. एक ग्राफ कोणता आहे, एक ग्राफ आहे वेव्हफॉर्म डायग्राम. म्हणजे वेव्हफॉर्म म्हणजे हा एक ग्राफच आहे आणि ही फेजर डायग्राम आहे. तर हा पार्ट काय असतो सांगतो थोडक्यात. हा काय पाठ करायचा विषय नाहीये, इथं तुम्हाला समजून घ्यायचा पार्ट आहे फक्त. बघा इथं जो काय फेज आहे तो फेज आहे ओमेगा टी. इथं पण फेज आहे, तो फेज काय आहे, ओमेगा टी फेज आहे. बरोबर आहे का. म्हणजे या दोन्ही ठिकाणी फेज कसा आहे सांगा, सेम आहे. म्हणजे फेज डिफरन्स ह्याच्यामध्ये काय आहे, 0. बरोबर आहे का. मग आता या ठिकाणी जर तुम्ही फेज इथं म्हणजे अँगल जर पुट केलेत तर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल त्या व्हॅल्यू प्रमाणे तुम्ही जर ग्राफ वरती प्लॉटिंग करत गेलात तर तुम्हाला ती डायग्राम किंवा तो ग्राफ मिळेल. ठीक आहे. मग आता सपोज आपण जर या ठिकाणी ह्या ग्राफ प्रमाणे
जर हा पॉईंट कोणता आहे तर 0 डिग्री आहे, ठीक आहे. मग जर आपण इथं ओमेगा टीच्या जागेवरती 0 डिग्री पुट केलं तर साइन 0ची व्हॅल्यू 0, त्यामुळे आय ची व्हॅल्यू किती आली 0 आली. म्हणजे हा जो काय सुरुवातीला 0 डिग्रीसाठी जो काय पार्ट असणार आहे तो किती असणार आहे, इथं 0च असणार आहे. सिमिलरली ईएमएफ साठी पण चेक करा, इथं 0 पुट करा, मग ई ची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे 0 डिग्रीसाठी ईएमएफ पण किती येणार आहे 0 येणार आहे. जर आपण आता ह्या ओमेगा टीच्या जागेवरती π/2 पुट केलं, म्हणजे काय केलं 90 डिग्री पुट केलं, तर 90 डिग्री पुट केल्यानंतर ना साइन 90 ची व्हॅल्यू आली 1, म्हणजे इथे इक्वेशन आलं I = I0. सिमिलरली इथं तुम्ही 90 डिग्री पुट करा ओमेगा टीला, म्हणजे इथं काय आलं E = E0. आता हे तुम्हाला मी सांगितलं I0 आणि E0 काय असतं, तर I0 म्हणजे ही पीक व्हॅल्यू असते, मॅक्सिमम व्हॅल्यू, म्हणजे करंट तेवढाच डेव्हलप होऊ शकतो, जास्तीत जास्त करंट तेवढा डेव्हलप होऊ शकतो, ठीक आहे. मग या ठिकाणी आपण ग्राफ मध्ये काय करणार आहे, तर बघा आपल्याला ग्राफ काढायचा आहे, तर आपला दुसरा पॉईंट कुठे येणार आहे 90 डिग्रीच्या इथं, म्हणजे हा इथं येणार आहे. मग ईएमएफचा पॉईंट आपण इथं घेऊयात, म्हणजे 0 डिग्रीसाठी इथं होता, 90 डिग्रीसाठी तो इथं आला. मग ग्राफ काढताना आपण हा पार्ट असा काढणार आहे आणि ईएमएफ साठी काढताना फक्त थोडासा वरती काढायचा, ठीक आहे. आता त्यानंतर हा जो नेक्स्ट अँगल तुम्ही घेतला पाय, म्हणजे काय सांगा 180 डिग्री घेतला, तर पुन्हा साइन पायची व्हॅल्यू 0, पुन्हा साइन पायची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो इथून पुन्हा कुठे येणार आहे 0 कडे येणार आहे. तुम्ही पुन्हा 3π/2 म्हणजे किती 270 पुट केला असता, हा पार्ट पुन्हा खाली येणार आहे, इकडं निगेटिव्ह मध्ये जाणार, म्हणजे इथं -I येणार, इथं -E0 येणार आहे, ठीक आहे. पुन्हा तुम्ही जर 2π पुट केलं तर तो पार्ट इथून पुन्हा वरती जाणार आहे. या पद्धतीनं हा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. मग इथं या ऍक्सिस वरती काय ओमेगा टी म्हणजे फेज आहे, लक्षात ठेवा, म्हणून इथे अँगल लिहिलेत. आणि या ऍक्सिस वरती काय ई और आय, बरोबर का. म्हणजे हा जो ऍक्सिस आहे तो कुणाचा आहे इन्स्टंटेनियस करंट आणि इन्स्टंटेनियस व्होल्टेजचा आहे. मग ह्या इन्स्टंटेनियस करंट आणि व्होल्टेज मध्ये पीक व्हॅल्यू जी आहे करंटची आणि व्होल्टेजची ते आपल्याला पाहायला मिळते. करेक्ट आहे ओके. आता फेजर डायग्राम मध्ये आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह डायग्राम काढतो. मग आता जर आपण हा अँगल बघितला तर तो फेज असतो, ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की व्होल्टेज आणि करंट ह्या दोघांमध्ये जर रेझिस्टर सर्किट असेल तर जो काय फेज डिफरन्स आहे तो किती आहे 0 आहे. फेज डिफरन्स 0 असल्यामुळं ह्या दोघांची मिळून एकच लाईन येणार आहे, रिझल्टंट लाईन, आणि त्या एकाच लाईनवरती तुम्हाला त्या व्होल्टेजची पीक व्हॅल्यू आणि करंटची पीक व्हॅल्यू दोन्ही पण पीक व्हॅल्यू इथं पाहायला मिळतात, ठीक आहे. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला I0 म्हणजे जी काय करंटची पीक व्हॅल्यू आहे ती पाहायला मिळते, E0 म्हणजे व्होल्टेजची पीक व्हॅल्यू पाहायला मिळते, ठीक आहे. आणि या ऍक्सिस वरती हा इन्स्टंटेनियस करंट आहे, हा इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे. हे कळालं इथपर्यंत, ठीक आहे. आणि इथं जे मी सेंटेन्स लिहिलंय तेच सेंटेन्स लिहिलंय काय, तर अ रेझिस्टर देअर इज अ 0 फेज डिफरन्स. रेझिस्टर मध्ये जर फेज डिफरन्स 0 असेल बिटवीन इन्स्टंटेनियस अल्टरनेटिंग करंट अँड इन्स्टंटेनियस अल्टरनेटिंग ईएमएफ. म्हणजे थोडक्यात काय की करंट आणि ईएमएफ मध्ये रेझिस्टर सर्किट मध्ये जो फेज डिफरन्स तयार होतो तो किती असतो 0 डिग्री असतो. 0 डिग्रीमुळे ही वेव्ह फॉर्म डायग्राम तयार होते आणि फेजर डायग्राम तयार होते. हे कळालं इथपर्यंत. मग हे इक्वेशन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. मग हेच इक्वेशन मी इथं पण लिहिलंय, इन्स्टंटेनियस करंटची व्हॅल्यू आणि इन्स्टंटेनियस व्होल्टेजची व्हॅल्यू. हे कळालं इथपर्यंत. ह्या व्हॅल्यू न्यूमेरिकल मध्ये पण आपल्याला यूज करायच्या, त्या कशा करायच्या काय करायचं ते मी तुम्हाला न्यूमेरिकलच्या टायमिंगला सांगेन. पण हा जो भाग आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. आता हा भाग लक्षात कसा ठेवायचा सांगतो. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिला पार्ट अप्लाइड ईएमएफ एसी सर्किटचा, तो काय असणार आहे E = E0 sin ओमेगा टी, हा पार्ट. दुसरा याला आपण कशाशी कंपेअर केलं अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, E = IR. दोघांना कंपेअर करा, तुम्हाला कुणाची व्हॅल्यू काढायचे आय ची व्हॅल्यू काढायचे. मग I = E0/R sin ओमेगा टी येणार आहे. आणि E0/R म्हणजेच काय असणार आहे I0 असणार आहे. I0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ करंट, ठीक आहे. आणि याच्यावरून तुम्ही मग जर तुम्हाला डायग्राम काढायची वेव्ह फॉर्मची तर तुम्ही अँगल पुट करा. तुम्हाला फेजर डायग्राम काढायचे तर एकच लाईन येणार आहे, कारण दोघांच्यातला जो फेज डिफरन्स आहे तो कसा आहे 0 आहे. हे लक्षात आलं इथपर्यंत. मग आता यानंतर आपण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित हे प्रिपेअर करा. यानंतर आपण प्युअर इंडक्टरसाठी सेम हाच पॅटर्न बघणार आहे आणि वेव्ह फॉर्म डायग्राम आणि फेजर डायग्राम पण बघणार आहे, ठीक आहे.